श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्व अध्यक्ष विश्वस्त व सर्व दिंडी चालक मालक व सर्व फडकऱ्यांचं स्वागत आहे। संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण सुरू होतंय आता। सर्वांना प्रवेश मिळावा। मोकळे वारकरी जे असतील ते रिंगणाच्या बाहेरच्या साईडनी बसतील। अंदाज तुळस टाळ पताका यांनाच फक्त प्रवेश मिळणार आहे। मोकळे वारकरी जे आहेत त्यांनी रिंगणाच्या साईडनी बसून घ्यायचं आहे। दिलीप महाराज मोरे विश्वस्त, वैभव महाराज मोरे पालखी सोहळा प्रमुख व सर्व चौकदारांना विनंती आहे, आपण सर्वांना रांगेमध्ये उभं करून घ्यायचं आहे। पताकावाले पताकाच्या जागेवरती, अंडा तुळसीच्या जागेवरती आणि टाळकरी मध्ये पावलं खेळणार आहेत। महेश चौकदार पताकावाल्यांना पताकाच्या जागेही उभं करून घ्या। गणेश महाराज, गणेश शिंदे, नगर पुढे घ्या, नगरा पुढे घ्या, पुढे थोडा दिंड्या आतमध्ये थोडा दिंड्या नगराबरोबर ही जी मध्ये गाय उभी केलेली ती पण बाहेर जाऊन द्या। बाराची गायी आहे ती बाहेर जाऊन द्या। नगराच्या पाठीमाग रिंगणामध्ये गायी थांबवू नका। गणेश महाराज, पुढे घ्या, नगरा थोडा पुढे घ्या। पताकावाल्यांनी जाग्यावर थांबायचंय। टाळकरी आतमध्ये, टाळकरी आतमध्ये या। टाळकरी सगळे आतमध्ये येतील पावलं खेळायला। टाळकरी सगळे आतमध्ये या, टाळकरी आतमध्ये या। पताका जागेवरती थांबा। अंडा तुळस तुम्ही पण आतमध्ये या। टाळकरी सगळे आतमध्ये येतील। ग्रामस्थांना एक विनंती आहे, इथं जे काही लोक थांबलेले आहेत त्यांनी फक्त साईडला जायचं आहे। इथं टाळकरी खेळतील, तुम्ही फक्त बाहेरच्या बाजूनी गोल करून थांबा। टाळकऱ्यांच्या बाहेरून थांबू शकता तुम्ही। टाळकरी सर्व आतमध्ये येतील। ग्रामस्थ फक्त टाळकऱ्यांच्या मागच्या साईडने उभं राहा। चला टाळकरी सगळे आतमध्ये या। सर्वांना विनंती, पहिलं प्रदक्षिणा करा आणि नंतर इथं या, मधून येऊ नका। प्रदक्षिणा पूर्ण करा। प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या लाईनीमध्ये येऊन थांबायचं आहे।
महेश महाराज जिथं सांगतील, गणेश चौकात तिथं सांगतील तिथं थांबा. सर्वांनी सूचनाचे पालन करायचं आहे. अंडा तुळस पथकावाले खाली बसून घ्या, उभं राहू नका. शाळकरी पथकावाले खाली बसा, बसा खाली, खाली बसा. महिला सुद्धा खाली बसा. शाळकरीने गोल रिंगण करायचे, बाजूने गोल रिंगण करा. शाळकरी सगळे ग्रामस्थांना विनंती आहे, आपण थोडं साईडला होऊन खाली बसा, म्हणजे सर्व टाळकरी मध्ये थांबतील. आपण सर्वजण एकाच ठिकाणी थांबलेलं तर टाळकऱ्यांना खेळता येणार नाही. इकडे यायचे, या लाईनीत थांबा. इकडं गोल करा, गोल. टाळकरी जगद्गुरु तुकोबारायांच्या रथाचं आगमन आता रिंगणामध्ये होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रवेशद्वारामध्ये रथ थांबवायचा आहे. प्रवेशद्वारामध्ये रथ थांबवा. सर्व जिल्ह्यांनी आतमध्ये यायचे, बाहेर असल्या सर्व जिल्ह्यांना विनंती, कृपया रंगामध्ये यायचे. सगळ्या जिल्ह्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. सर्वांनी आतमध्ये यायचे. सगळे टाळकरी या ठिकाणी पालखी समोर या. सगळे टाळकरी विनेकरांच्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. महेश चौकदार जिथं सांगतील तिथं, गणेश महाराज, अंडा तुळस, विनेकरी सर्वांना लाईनीत बसून घ्या. पताकावाले खाली बसा. सर्व ग्रामस्थांना प्लीज विनंती, तुम्ही मागे थांबा. का सगळेच सांगतात. एक तुम्ही फक्त साईडने गोल करून थांबा. ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे. ग्रामस्थांना मध्ये रिंगणामध्ये टाळकरी खेळतील, तुम्ही फक्त साईडने थांबा. नाही तर या आतली इकडे येऊन थांबा. विनंती, सर्व प्रशासकीय अधिकारी असतील सर्वांना विनंती आहे. चला रथ, चला पुढं, रथ घेऊन चला. चला रथ पुढची दिंडी, चला पुढे. सर्व मधून येऊ नका. दिंड्यावाल्यांनी प्रदक्षिणा करून यायची, मधून यायचं नाही. प्रदक्षिणा पूर्ण करा. दिंडी चालक प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या जागेवरती थांबायचं. मधून यायचं नाही कोणी. प्रदक्षिणा पूर्ण करा. रथाच्या पाठीमागे या. सर्व रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल. सर्व दिंडीवाल्यांनी रस्त्यावरती जेवढे काही दिंड्या असतील त्यांनी आतमध्ये या. टाळकरी, विनेकरी, अंडा तुळस सर्वांना रिंगणामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्व टाळकऱ्यांना विनंती आहे, जिथं आपण पालखी ठेवणार आहे त्या चौतारेच्या साईडनी गोल करून थांबायचं आहे. सर्व टाळकऱ्यांनी पावलं इथं खेळायची आहेत.
इकडे इकडे पकवाले आतल्या साईडने या काळकरी त्यांची पकवाल्याच्या पुढे थांबतील पकवाले आतल्या साईडने या असं लाईनी तुम्हाला आणि पकवाल्याच्या समोर काळकरी थांबतील समोर अंडा तुळसच्या जागेवरती जायचंय पुढच्या साईडला महिला बसलेल्या आहेत तिथं बसा काळकऱ्यांनी जागा मोकळी अशी मोकळी करा पांगून थांबा पांगून जागा सगळ्यांना खेळता आलं पाहिजे हे मागचे काळकरी रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश मिळाला जाईल रस्त्यावरती ज्या दिंड्या आहेत त्यांनी रिंगणामध्ये या सर्व दिंड्यांना रिंगणामध्ये प्रवेश मिळणार आहे रस्त्यावरती ज्या दिंड्या आहेत त्या सर्वांनी काळकऱ्यांनी पत्तागावाले सर्वांनी आतमध्ये या रथ जाग्यावर थांबवायचा आहे रथ जाग्यावर थांबवायचा आहे रथापुढे जेवढे काही जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांचे सर्व सेवेकरी बैलाची सेवा करणारे सर्व सेवेकरी सर्वांना विनंती आहे आपण मनोरा करून घ्यायचा आहे सर्वांनी मिळून एक मनोरा करा शेती महाराज सर्वांनी मनोरा करा रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश मिळणार आहे सर्वांनी रिंगणामध्ये या सर्व दिंडीतील सर्व सदस्यांना रिंगणामध्ये प्रवेश मिळणार आहे काळकरी पताका अंडा तुळस सर्वांनी प्रदक्षिणा पूर्ण करून यायचं आहे प्रदक्षिणा करा रस्त्यावरील दिंड्या आतमध्ये या रस्त्यावरून रिंगणामध्ये रस्त्यावरील सर्व दिंड्यांना आतमध्ये या रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल आतमध्ये ग्रामामध्ये यांची जागा करून ग्रामस्थांना विनंती आहे जागा करून द्यायची या ठिकाणी सर्वांनी प्रदक्षिणा करायची आणि आपापल्या जागेवर येऊन थांबायचं आहे काळकरी मध्ये येथील चौताऱ्याच्या समोर पताकावाल्यांच्या पाठीमागे जाऊन बसतील
हांडा तुळस तिच्या जागेवरती आणि विनेकरी मध्ये ग्रामस्थ थोडे मागो तारकरी थांबतील इथं ग्रामस्थ इकडे मागचे काय तरी इकडे थांबा मागचे टाळकरी येऊया चला विद्यार्थी अरे थांबवा सर्व दिंड्यांनी आतमध्ये यायचं आहे रस्त्यावरून ज्या दिंड्या चाललेल्या आहेत त्यांनी आतमध्ये या रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल सर्व टाळकरी विनेकरी सर्वांनी आतमध्ये यायचं आहे पथकावाल्यांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे जागेवर येऊन बसतील रस्त्यावरती ज्या दिंड्या उभ्या आहेत त्यांच्या आतमध्ये या रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल सर्व टाळकरी पथकावाले अण्णा तुळशीच्या ज्या महिला आहेत त्यांनी रिंगणामध्ये या रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश द्या अण्णा तुळस टाळ पताका मोकळे वारकरी जे असतील ते रिंगणाच्या साईडनी बसून घेतील मध्ये थांबणार नाही मोकळी लोक आहेत ते रिंगणाच्या साईडने बसून घ्या अंडा तुळस आणि टाळकरी फक्त आतमध्ये येतील सर्वांनी प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि आपापल्या जागेवरती येऊन थांबायचं आहे प्रदक्षिणा पूर्ण करा पहिली तर टाळकरी झाले ज्ञानोबा रस्त्यावरील दिंड्यांनी आतमध्ये या रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश मिळणार आहे फक्त जे मोकळे वारकरी आहेत त्यांनी साईडनी बसून घ्यायचं आहे टाळकऱ्यांनी टाळकऱ्यांच्या जागेवरती या
तुळस खाली बसा महिला, अंडा तुळशीच्या महिला खाली बसून घ्या, अजून टाइम आहे रिंगण चालू व्हायला. अंडा तुळस महिला सर्वांनी खाली बसा, पताकावाले सुद्धा खाली बसा, महिला सर्व खाली बसा. अंडा तुळस अजून दिंड्या आतमध्ये येत आहे. सर्व दिंड्या आत आल्यानंतर आपल्या प्रदक्षिणा चालू होणार आहे. सर्वांनी खाली बसा. बाहेरून अजून दिंड्या आतमध्ये येत आहेत. रस्त्यावरल्या दिंड्या आतमध्ये या. मेंढ्यांचं रिंगण साफ झालेलं आहे. सर्व दिंडेकरांना विनंती आहे, सर्वांना प्रवेश मिळणार आहे. दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी रिंगणामध्ये यायचं आहे. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री सर्वांनी आमदार दत्तात्रय मामा बर्णे मामांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी रिंगणामध्ये जे मेंढ्या आहेत त्या बाहेर काढायच्या. मामाच्या सुमेध धनगर बांधव आहे त्यांना विनंती आहे, आपल्या प्रदक्षिणा झाली की बाहेर रिंगणाच्या बाहेर मेंढ्या घ्यायच्या आहेत. पालखीच्या चौथऱ्याजवळची गर्दी कमी करा. दर्शन बंद आहे. जोपर्यंत रिंगण होत नाही तोपर्यंत दर्शन बंद आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, सर्वांना बाजूला करा. दर्शन कुणासाठी पण नाहीये. रिंगण झाल्यानंतर दर्शन घ्यायचंय. पालखीपासून सर्वांनी लांब थांबा. खांदेकऱ्यांना सांग, खांदेकरी सर्वांना बाजूला घ्या. आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे, रिंगण होईपर्यंत दर्शन बंद आहे. पालखीजवळ गर्दी करू नका. मेंढ्या बाहेर घ्या. धनगर बांधव आपल्याला विनंती आहे, आपल्या मेंढ्या बाहेर घ्या, बाहेर घ्या. चला सगळे दिंडे बाहेरचे दिंडे आतमध्ये या. दिंडी प्रमुखांना ते पहिली प्रदक्षिणा पूर्ण करा आणि मग आपल्या जागेवर या. पताकावाल्या बाहेरून जायचं, बाहेरून प्रदक्षिणा पूर्ण करा. विनेकरी प्रदक्षिणा पूर्ण करा आणि मग आपल्या जागेवर या. रस्त्यावरील ज्या दिंडे आहेत त्यांनी आतमध्ये या. रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल. अंडा तुळस टाळकरी पताकावाले आणि जे मोकळे वारकरी त्यांनी रिंगणाच्या साईडने थांबायचं आहे. मोकळे वारकऱ्यांनी आतमध्ये येऊ नका. रस्त्यावरले दिंडे आतमध्ये या, आतमध्ये या. पताकावाले
रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल. टाळकरी पताकावाले आतमध्ये या. रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश द्या. रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. रस्त्यावरती जे दिंड्या थांबलेल्या आहेत त्यांनी आतमध्ये या. टाळकरी पताकावाले आतमध्ये या. मोकळे वारकरी जे असतील ते फक्त साईडनी थांबतील. नवीन आलेल्या टाळकऱ्यांनी पालखीला गोल करून टाळ खेळायचे आहेत, पावलं खेळायची आहेत. हा गोल करा, पालखीच्या बाजूनी गोल करा, सर्वांनी पावलं खेळा. पताकावाल्यांनी आपली प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या जागेवरती यायचं आहे. रस्त्यावरल्या दिंड्या आतमध्ये या सर्वांनी. मोकळे वारकरी फक्त रिंगणाच्या बाजूने उभे राहतील. टाळकरी पताका आणि अंडा तुळस यांना प्रवेश दिला जाईल. पताकाला फुगे कोणी बांधलेले ते फुगे काढा. गणेश महाराज त्या पताकेला फुगे बांधलेले ते फुगे काढा. फुगे नाही बांधायचे पताकाला. मध्ये ते फुगे काढा पताकाचे. सर्व पताकावाल्यांनी आपली प्रदक्षिणा पूर्ण करून पताकावाल्यांनी पताकांच्या पाठीमागे बसायचंय. अंडा तुळशीच्या पाठीमागे बसणार आहे आणि विनेकऱ्यांच्या पाठीमागे बसतील सर्व. रस्त्यावरल्या दिंड्या आतमध्ये या.
रिंगणामध्ये सर्वांना प्रवेश मिळणार आहे. टाळकरी, पताका, हंडा, तुळस, पखवाजे, विनेकरी, पुढे प्रदक्षिणा पूर्ण करा. चला पटपट या. मोकळी लोक असतील ती साईडनी बसतील. मधी फक्त टाळकरी असणार आहे. मामांना विनंती, आपण स्टेजवरती यायचं, नंतर परत खाली पूजा करायला जाता येईल. फक्त मामा या, कृपया सर्वांनी येऊ नका. बाकी सर्वांनी खालीच थांबा प्लीज. स्टेज एवढा मजबूत नाहीये. सर्व पथकावाले सर्वांना आतमध्ये प्रवेश मिळावा. टाळकरी, विनेकरी, इथली लोक जरा साईडला व्हा. पकवाच्या मध्ये या इकडं. पालखीला बोल करा, करा बोल. आणि त्यांच्या समोर टाळकरी खेळतील. पकवाचे करा इकडे. त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसायचे. समोर बसलेले आहेत हंडा, तुळस, विनेकरी पाठीमाग सर्व महिला बसलेल्या आहेत. हंडा, तुळस तिथं जावा. हंडा, तुळशीवाल्या महिला तिकडे जावा. हंडा, तुळसच्या महिन्या जागेवरती बसून घ्यायचा आहे. तर सर्व पथकावाल्यांची प्रदक्षिणा झाल्यानंतर प्रत्येक दिंडीचे सर्व विनेकरी जे आहेत, सर्व वयस्कर विनेकरी आपली प्रदक्षिणा पूर्ण करतील. आणि ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सर्व टाळकरी आपले पाऊल खेळणार आहेत. मध्ये यायचं आहे. दिलीप महाराज, पालखी सोहळा प्रमुख अभिजित महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, सर्व हंडा तुळस उभ्या करून घ्यायच्या आहेत. काका चौकदार, आता खाली बसून घ्या बरोबर.
पहिले झेंडेकरांची प्रदक्षिणा होणार आहे. झेंडेकरांची ग्रामस्थ पाटील कोणी आतमध्ये जाणार नाही. पहिली प्रदक्षिणा पताकांची होणार आहे. पताकावाल्यांना उभे करून घ्या. दिलीप महाराज, अभिजित महाराज, पताका टाळकऱ्यांच्या मागे उभे राहतील. पालखी जवळ यायचं नाही. पताका टाळकऱ्यांच्या मागच्या साईडला टाळकऱ्यांना गोल करून बाहेरून उभे राहायचे. पताकावाले सर्व या पुढे या. असे द्या. तिकडे थांबलेले पताका इकडे या. या पुढे मागच्या साईडनी टाळकऱ्यांच्या मागे आहे. पताकावाले टाळकऱ्यांच्या पाठीमागूनच थांबायचं. या पुढे असेच. जिथं टाळकरी पावलं खेळायचे त्यांच्या पाठीमागे आपण खेळायचं आहे. पताकावाले या पुढे या पुढे या. अजून थोडं पुढे या. आणि गोल करून उभं राहायचंय. पूर्ण पालखीला चौथऱ्याला गोल करून उभं राहायचंय आणि आपण पावलं खेळायचे. अंधाचोळच्या महिला आहेत रिंगणाच्या त्या साईडला जाऊन उभं राहायचंय. तिथे जे चोरदार सांगतील त्या ठिकाणी थांबायचं. अंधाचोळस जागेवरती थांबायचंय. पळायचं नाही. पताका असे गोल करा. करा गोल. आणि टाळकऱ्यांच्या मागे पावलं खेळायचे पताकावाल्यांनी. चला अंडा थोडस उभं राहून घ्या. महिलांना उभं करा. अंडा तुळस काका चौकदार अंडा तुळस महिलांना उभं केलेलं आहे का? पताका
अंधा तुळशीची प्रदक्षिणा झाल्यानंतर पताकावाल्यांच्या पाठीमागे येऊन अंधा तुळस उभे राहतील. जिथं पताकावाले थांबले त्यांच्या पाठीमागे येऊन अंधा तुळस उभं राहील. पताकावाल्यांच्या पाठीमागे अंधा तुळशीची प्रदक्षिणा झाल्यानंतर आतमध्ये यायचंय. पताकावाल्यांच्या पाठीमागे येऊन थांबायचं आहे. एकोणऐंशी दिंडीचे 79 दिंडी रथाच्या पाठीमाग या ताई सर्वांच्या पुढे पळत आलेल्या आहेत. त्यांनी पताकांच्या मागे थांबायचंय. हो हो पताकांच्या 13 नंबर दिंडीतल्या महिला सुद्धा पळत आलेल्या आहेत. सर्वांनी पताकाच्या पाठीमागे थांबायचं. अंडा तुळस पताकाच्या पुढे यायचं नाही. पताकांच्या पाठीमागे गोल करून थांबायचंय. पांगून थांबा अंडा तुळस. सर्व अंडा तुळस पताकांच्या मागे गोल करून थांबतील. पालखीला गोल करतील. सर्वजण एका जागेवर नाही थांबायचं. सर्व महिलांनी पुढं अंडा तुळस महिला तसंच पुढे तुळशीवाले पताकाच्या गोल करून उभं राहा. पताकांच्या पाठीमागं ताई पताकांच्या पाठीमागं थांबायचंय. सर्व तुळशीवाल्या महिला पताकांच्या पाठीमागून थांबतील. तुम्ही बाहेर जावा. पताकावाले बाहेर जावा. महाराज बाहेर थांबा. सर्व विनेकऱ्यांना उभं करून न्यायचं आहे. लिंगाची प्रदक्षिणा करण्यासाठी काका चौकदार विनेकरांना उभं करा. विनेकरी जागेवर थांबायचंय. जागेवर थांबा विनेकरी. कुंडली गौरी हरिते कुंडली गौरी हरिते श्री ज्ञानदेव तुकाराम
विनेकरांना विनंती आहे, पताकावाल्यांच्या बाजूने उभं राहायचंय. बाहेरून विनेकरी गोल करून उभं राहायचंय. सर्व विनेकरांना विनंती आहे, पताकावाल्या तुळशीवाल्यांच्या बाजूनी गोल करून उभं राहायचं आहे. सर्व विनेकरांनी आतमध्ये येऊन गोल करून उभं राहायचंय. पताकावाल्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. एकोणऐंशी दिंडीचे विनेकरी सर्वात पुढे आलेले आहेत. सर्वांनी गोल करून थांबायचे. पताकावाल्यांच्या बाजूनी विनेकऱ्यांनी गोल करून थांबायचे. चला, विनेकऱ्यांनी पताकावाल्यांच्या पाठीमागे गोल करून उभं राहायचंय. सर्वांनी पावलं खेळायची आहेत. रिंगणामध्ये सर्वांनी पावलं खेळायचे आहेत. अंतर द्या. पखवाद्यांना उभं राहता आलं पाहिजे व्यवस्थित. सर्वांनी पावलं खेळायची आहेत. मोकळे थांबलेली लोक जरा पाठीमागे थांबा. टाळकऱ्यांना खेळता आलं पाहिजे. विनेकरी जागेवर थांबतील. विनेकरी आजामेळा पताकावाल्यांच्या पाठीमागे थांबायचंय. या ठिकाणी आश्वासन पूजन करण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय दत्ताभाऊ भरणे आपणास विनंती, आपण त्या ठिकाणी जाऊन आश्वासन पूजन करायचे. आश्वासन पूजन होत आहे. आश्वासन पूजन करण्यासाठी सन्माननीय दत्ताभाऊ भरणे चंद्र महाराज संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ या ठिकाणी आश्वासन पूजन करतील. रिंगणामध्ये आश्वासन पूजन होत आहे. सर्वांनी महिला जागेवरती थांबा. आता तुळस
जागेवरती पाऊल खेळायचं आहे. विनेकरी जरा पांगून थांबा. पाऊलं खेळता आली पाहिजे तुम्हाला. पांगून थांबा आणि पाऊलं खेळा. पथकावाले सुद्धा मोकळी लोक थांबलेली थोडी पाठीमागे सरका. सर्वांना व्यवस्थित पाऊल खेळता आलं पाहिजे. दर्शनासाठी कुणी यायचं नाही. दर्शन बंद केलेलं आहे. रिंगण होईपर्यंत दर्शन होणार नाही. सर्वांना विनंती आहे. खांडेकरी सर्वांना बाजूला काढा. विनेकरांना सांगितलं हो. विनेकरी बाबा सांगितलंय ना.